पाहता लोचने सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी। रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजनी, झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी। रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजनी। रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजनी, झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी। विठ्ठल बरवा तो माधव बरवा, तो माधव बरवा, वा माधव बरवा।
कृष्णा लोचनी सुख झाले ओ साधनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव रंगे रंगे रे श्री रंगे 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 रे श्री रंगे रंगे काय भुलला श्री पतंगे काय भुलला श्री पतंगे काय शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष धने धरशी अभिलाष क्षण भमुर द्रव्यदारा
आदिदास धने धरती आदिदास धने आदिदास धने धरती आदिदास धने अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा तुका तुका म्हणे विठोधरा तुका म्हणे विठोधरा तुका म्हणे विठोधरा हरी राजायाचे ठेवणे राजाचे ठेवणे शरीर राजाचे ठेवणे अभिलाष धने करची अभिलाष धने अभिलाष धने धरती अभिलाष धने धरती अभिलाष धने धरती अभिलाष धने कुमार कुमार हरिभक्तपरायण मुरली अण्णा त्यांना साथ करतील हरिभक्तपरायण वृक्षराज महाराज आंधळे. पतंग काय काय फुलला फुलला ते काय फुललासी पतंग काय फुलला पतंग काय काय
फुलदासी पतंगे काय काय फुल काय फुल
जगत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री संत भगवान बाबा महाराज बजरंग बली की जय। काय भुललासी पतंगे हरी टक शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष धनी नोहे तुझा हा परिवार हरी नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षण भंगूर शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष धनी अंतकाळीचा स्वयरा तुका म्हणे विठोधरा शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष धनी श्री संताची या माथा चरणावरी श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जे गावी केला वास त्याशी नसावे उदास विढलो रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष धनी कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा दिडक्या पद्धतीचा उपदेश या प्रकरणातील असून तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून जीवानं नेमकं कोणत्या रंगामध्ये रंगून जावं याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे विढल अखिल कोट ब्रह्मांड नाव्य रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या अस्सी मागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानी यांचे राजे
साधकांची माईबाप, योग्यांची माऊली, अनाथाची माय, विश्वमाऊली ज्ञानोबराय, अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित, माता भगिनी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार, प्रवचनकार, श्रीमद भागवत कथाकार, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीत पुण्यभूमी पावनक्षेत्र इंदपवाडी नावाचं गाव आणि या गावामध्ये आपल्या गावातील कैलासवासी श्री श्रीरामजी पाटलोबा मुंडे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धनाम पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं त्यांचे तीनही बंधू अर्थात शिवाजी पाटलोबा मुंडे, भगवान पाटलोबा मुंडे आणि उत्तम पाटलोबा मुंडे आणि त्यांचे दोनही चिरंजीव अर्थात संतोष राम मुंडे आणि वृक्षराज राम मुंडे आणि समस्त मुंडे परिवारानं आपल्या वडिलाप्रती आणि तिन्ही बंधूंनी आपल्या भावाप्रती असणारा आदरभाव अन्नदान ज्ञानदानाच्या रूपानं समर्पित करावा याच एका पवित्र उद्देशानं कृतज्ञतापूर्वक केलेलं आयोजन आहे. माझा योग चांगला की मुंडे परिवाराचे येऊन उत्तमरावजी मुंडे त्यांचे आमचे जिव्हाळ्याचे संबंध असल्या कारणास्तव हा सेवेचा योग माझ्या वाट्याला आहे. परिसरातील सर्व गुणवान मंडळी आवर्जून या ठिकाणी कार्यक्रमासाठी या मुंडे परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आवर्जून उपस्थित आहात. इंदपवाडीकर ग्रामस्थ आणि परिसरातील सर्व पाहुणे रावळे आपल्या सर्वांना विनम्र भावाने अभिवादन करतो. चिंतन म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायचा चार चरणाचा आणि तुकोबराय नेमकं माणसानं जीवानं कोणत्या रंगात रंगून जावं याचं चिंतन करतात. कसं आहे, रंग बघितले तर काही अनेक रंग नाहीत. आता कसं आहे, रंगात बी प्रकार दोन आहे. आपण ज्याला रंग म्हणतो हा रंग पंचमीचा अंगाला लावणारा रंग वेगळा आहे आणि माणसाचा रंग वेगळा आहे. बरोबर आहे का नाही? माणसं म्हणते ती लय रंगलेला माणूस आहे. रंगलेला आहे म्हणजे कलरनं रंगलेला नाही, त्याच्या चालीनं रंगलेला आहे. लक्षात आलं का नाही? लय चालबाज आहे, लय कलरबाज आहे किंवा सरड्याच्या चालीचा आहे म्हणजे ही रंग वेगळा आहे. आता त्याच्यात कुणी कोणत्या रंगात रंगायचं हा ज्याचा त्याचा स्वभाव वेगवेगळा आहे. पण कोण कशात रंगलेलं आहे तर कोण कशात रंगलेलं आहे. होय अण्णा, कोण कशात रंगलेलं आहे, कोण कशात रंगलेलं आहे. कुणी कशात बी रंगायचं. माणसं म्हणले असाटे महाराज लय मधून मधून चुटक्या रंगलेलं आहे ती म्हणतात का नाही माणसं. ती काय झालेलं आहे, रंगलेला माणूस आहे त्याच्यात. म्हणजे कोण कशात रंगलेलं आहे कोण कशात रंगलेलं आहे. प्रत्येकाचा रंग भिन्न आहे पण हे सगळ्या जगानं मिळून ज्याच्या रंगात रंगावं तो एकच रंग आहे, त्याचं नाव पांडुरंग आहे. लक्षात आलं का नाही? आणि तुकोबाराय म्हणतात आम्ही त्याच्या रंगामध्ये रंगलेली माणसं. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी. तुका विठ्ठल सर्वांगी. आम्ही त्याच्या रंगामध्ये रंगलो पण असं अर्धवट रंगलो नाहीत, सर्वांगानं त्याच्या रंगामध्ये रंगलो. रंगून जाणं म्हणजे काय, आमचं संपूर्ण जीवन आम्ही त्याला समर्पित केलं. लक्षात आलं का नाही? संपूर्ण जीवन त्याला समर्पित केलं आणि जेवढे जेवढे त्याच्या रंगात रंगले म्हणून जेवढे रंगले तेवढ्यातलं वायाला कुणीच गेलं नाही. माणसं तर वायाला गेले नाही, त्याच्यात नवल नाही. मंस चरमा देवा अवघेची गोड, जे जे हरी रंगी रंगले काही नव्हते वाया गेले, वाया गेले. मंस चरमा देवा अवघेची गोड, जे जे हरी रंगी रंगले. जेवढे जेवढे त्याच्या रंगात रंगले त्यांचं काहीच वायाला गेलं नाही. समाधी महिम्यात प्रकरण आहे कुणाच्या चुकोबरायच्या समाधी सोहळ्यातला अभंग आहे. काय मंस चरम हाड देवा अवघीच गोड, जे जे हरिरंगी रंगले
काही नवचे वाया गेले. हरीच्या रंगात रंगले, त्यांचं मांस सुद्धा गोड झालं. काय गोड झालं? मांस. कुणाचं? सज्जन कसाया विकू लागे मांस, माया सावतास गुरमुलागे, माया सावतास गुरमुलागे. सज्जन कसाया विकू लागे मांस, माया सावतास गुरमुलागे, महाराज म्हणतात सज्जन कसाई होता. त्याचं नावच सज्जन कसाई होता. कसाई होता पण सज्जन होता. कसाई होता पण कोण होता? सज्जन होता. त्याचा धंदा काय? त्याचा धंदा मांस विकायचा. बापदादापासून चालूत आलेली परंपरा. नीट ऐका लक्ष देऊन. आणि धंदा मांस विकायचा होता. एकच काम, सकाळी 4ला उठायचा, चंद्रभागेला स्नान, काकडा आरतीला हजर, हातात सुरी घ्यायचा, मोठा गण, गळ्यात माळा आणि हातात सुरी घेऊन जे आलेलं वाट्याला काम आहे, आले भागात ते करीतो आणि तुझे नाम उच्चारितो. हातामध्ये त्यानं ती चाकू काय म्हणा सुरी घ्यायची आणि जाऊन दुकानात जाऊन मांस विकायचं. तेव्हा काही माळकरी जास्त नव्हते, मोजकी माळकरी होते, खाणारे जास्त होते. मग दुपारच्या टायमाला रविवारच्या दिवशी गर्दी जास्त होती. एक कुणी पैसे द्यायचे, कुणी देत नसायचे, असेच निघून चालले. तेवढ्या गडबडीत काळजी देवाला. मग देवानं काय करायचं? देवानं इकडून या मानी बॉस, इकडून या म्हणजे इथं लक्षात बसता येते. देवाला काळजी वाटायची. काय? देवानं म्हणायचं माझ्या भक्ताला लुटायला लागलेत. मग स्वतः भगवान परमात्मा त्या दुकानात जाऊन मांस विकण्याचं काम करायचं. हे तर तुम्हाला मान्य का नाही? मान्य सांगा. अप्रमाण आहे ना त्याला, बरोबर आहे का नाही? सज्जन कसाया विकुला दे मांस, म्हणजे मांस विकण्याचं काम केलं. मग त्याचं मांस बी गोड झालं. झालं का नाही झालं सांगा? कशामुळं? जे जे हरिरंगी रंगले, हरीच्या रंगात रंगले, मांस गोड. महाराज म्हणतात मांस चर्म. चर्म म्हणजे कातडे. चांभाराच्या जातीमध्ये रोहिदास नावाचे साधू जन्माला आले. स्वतः जगाचा मालक. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे आणि कबीराचे मागे शेले विनी. देव स्वतः कातडे रंगवायचा. मांस चर्म हाड. हाड सुद्धा गोड झाले. कुणाचे? चोखोबारायचे. चोखोबारायचे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. आपले थोबाड तरी म्हणतात का सांगा बरं? कमीत कमी चोखोबारायचे भाऊ हाड. ज्या वेळेला चोखोबाराया भिंत पडली, चोखोबाराया भिंतीत गेले, हजारो माणसं भिंतीत मेले. जगाच्या मालकाला काळजी वाटायली आणि देवानं नामदेवरायला बोलून घेतलं. नामा इकडे. म्हटले का? माझ्या चोखोबाची हाडं घेऊन ये, त्याला माझ्या पायाजवळ समाधी द्यायची. नामदेवरायने विचारला प्रश्न. देवा नामा मने आस्ती कैसा ओळखाया, नामा मने आस्ती कैसा अस्ति म्हणजे हाड. कैशा ओळगाव्या. देवानं उत्तर दिलं नामा ज्यामध्ये विठ्ठल ध्वनी निघे, ज्याच्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ते हाड माझ्या चोखोबाचे. लक्ष द्यायला लागले का नाही? हाड सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. का? जे जे हरिरंगी रंगले. हरीच्या रंगामध्ये रंगल्यामुळं हाडापर्यंत पोचलं. माणसं म्हणते ती हाडाचा वारकरी. हाडाचा वारकरी म्हणजे काय? त्याचं हाड वाटलेलं नाही. हे लक्षात आलं? ह्याचं हाड सुद्धा वाटलेलं नाही. हाडाचा वारकरी आहे म्हणजे हाडापर्यंत जे जे कारनामघोष. आपल्याकडं काय आहे?
आपल्याकडे भजने बी आहेत तर महाराज बी आहेत, पण हाडाचे नाहीत, ती लक्षात. हाडाचे वेगळे असते. हा, हाडाचे काही बी झालं तरी हाडाचे काही साथ सोडित नाहीत. मग आपले मरायच्या टायमाला उघडे पडते. आमच्या इथं आयुष्यभर काकडा केला एक जणांना, मरायच्या टायमाला मला अंडे खाऊ वाटायले. समजायचं हे हाडाचं नाही, ही मागचे कुटाने ते मधले नाटक होते नुसते. लक्षात आलं का नाही? ओरिजिनल कधी पडद्या पुढे येतं शेवटच्या टायमाला. लक्षात आलं का नाही? म्हणून चोखोबारा एवढे निष्ठावंत, हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज यावा एवढा. त्याचं कारण एकच आहे, हरीच्या रंगामध्ये जेवढे जेवढे रंगले काही नवच. जेवढे जेवढे हरीच्या रंगामध्ये रंगले, महाराज म्हणतात की जे धन्य ते धन्यवादाला प्राप्त आहेत. आपला मुद्दा एवढाच आहे की हरीच्या रंगामध्ये रंगले त्यांचं काही वायाला जात नाही, आणि जेवढे जेवढे रंगलेत त्यांना पुन्हा मागचं काही आठवत बी नाही, मागच्याचा विचार ती करत नाहीत. कोण? जेवढे जेवढे ओरिजिनल रंगलेले, ओरिजिनल जेवढे रंगलेले माणसं आहेत त्यांना माग काय झालं होतं याचा आठव राहत नाही. आठव नाठव गेले भावा भाव, आणि झाला स्वयमेव पांडुरंग. एकच रंग, त्याचं नाव पांडुरंग. त्या पांडुरंगामध्ये ते सगळं विसरून जातात, त्यांना कशाचीच गरज पडत नाही. आणि पण पुन्हा त्यांना त्या स्थितीवर जर आणायचं झालं तर त्याच्याशिवाय पर्याय बी नाही. असे कुणी आहेत का? आहेत. घरदार, नवरा, सासू सगळं विसरून गेल्या होत्या. कोण? हा, कोण विसर काय? माझी विसरली होती का? ही सगळं अगवळणी म्हण. कोण विसरल्या होत्या? गवळणीला सगळा विसर पडला होता. विसरल्या कामधंदा, सासू सासुऱ्याची नाही मर्यादा. विसरल्या कामधंदा, सासू सासुऱ्याची नाही मर्यादा. कोणत्या जावा कोणत्या नंदा, कोणत्या जावा कोणत्या नंदा. वेदी वेदनी परमानंदाओ नंदाओ नंदा. पावा घोगरी पावा घोगरी घेऊन पायी, पावा घोगरी घेऊन पायी, पावा घोगरी घेऊन पायी. विसरल्या कामधंदा, काम विसरल्या, धंदा विसरल्या. सासू सासऱ्याशी नाही मर्यादा. सासऱ्याचं विसर, नवऱ्याचा विसर, कोण जावा कोण नंदा याचा कशाचाच पत्ता नाही. या सगळं विसरल्या होत्या. कुणाच्या नादात? वृत्ती वेधली. हा, कृष्णाच्या रंगामध्ये रंगलेल्या होत्या. त्याच्यामुळं त्यांना बाकी काही दिसत नव्हतं, आठवत नव्हतं. हरीने माझे हरिले चित्त, आणि भार वित्त विसरले. सगळा विसर पडला. त्यावेळेला गवळणीला एक गवळण म्हणली ना, कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा. म्हणजे काय करावं, पाऊल कुठं टाकावा हे सुद्धा कळत नाही. मै भुली घर जाणे बाट. लक्षात आलं का नाही?
की कुठं पाऊल टाकावा रस्ता सुद्धा विसरलाय म्हणजे आम्हाला रस्ता बी आठवत नाही. त्यांनी विचारलं हे असं कसं झालं कुणामुळं झालं. तो देखे तो सब वहिने घेरा कान्हारे आता हारी बाहेर हारी आता हारी बाहेर हारी आता हारी बाहेर हारी आता हारी बाहेर हारी हरी बाहेर हरी हरिने घरी कोणीले हरिने घरी कोणीले हरिने कामा घातला तिला हरिने कामा घातला तिला आता हरी बाहेर हरी हरिने घरी कोणीले हरिने घरी कोणीले हरिने कामा घातला तिला हरिने कामा घातला तिला आता हरी बाहेर हरी मध्ये बघितलं तर हरी बाहेर बघितलं तर हरी हरीनं आमचं सगळं व्यापून टाकलेलं आहे. तिला विचारलं सासरा आठवतो का म्हणली नाही. सासू नाही नवरा नाही. बरी एक सांग तुला आम्ही रस्ता बी दाखवू कोणत्या जातीतलीच ग काय लक्षात ये ना म्हणली. बर कुळ कोणतंय तुझं ती तरी सांग ती बी दे. ओ या तिकुळ माझे गेले हारपोनी श्रीरंगा वाचोनी आणुने श्रीरंगा वाचोनी आणुने या तिकुळ माझे गेले हारपोनी याती कुळ माझे गेले हरपुनी म्हणले मग आता त्याला परत जागेवर आणायचं असलं तर काय करावं लागेल. म्हणले ज्याच्या रंगात रंगलो त्याला घेऊन यावं लागेल. असा कोण म्हणले असा श्रीरंग आहे. कोणता रंग आहे श्रीरंग आहे. त्याला जागेवर आणायचं असेल तर श्रीरंगा वाचून आणून. एखाद्यानं गाठ बांधली माणसं म्हणते ही सोडा बरं नाही 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 हे ज्यानं बांधली त्याला सोडता येते दुसऱ्याला सोडता येत नाही. तसंही त्याच्यामुळं जे घडलेलं आहे ही कशी कशी आडे टाकले. अहो साधी लाईट फिटिंग जर उत्तमराव केली लाईट फिटिंग तर एक दुसऱ्याला म्हणायचे तेवढे आमची वायर कुठं तरी कळत नाही ज्याच्याकडून केली त्याच्याकडे जावं लागेल म्हणजे त्यालाच मेळ सापडत. हा त्याला मेळ लागत आहे आम्हाला त्याच्यातलं माहीत नाही. गवळणी म्हणल्या आम्हाला याच्यातून बाहेर काढायचं असेल तर अक्रूर आला होता आणि देवाला घेऊन गेला होता. त्याला एकच सांग त्याला म्हणाव मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली वाजवी मुरली तया जागा. त्याला इथं म्हणाव त्याच्याशिवाय हा चढलेला रंग उतरू शकत नाही. अहो साधय किंवा त्याच्याशिवाय लेवल येत नाही. तसं ज्याच्यामुळं ही झालंय त्याला नाव लागेल. वेदिले व मन तयाची गुणी एदले व मन तयाची गुणी वेदिले 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 व मन तयाची वेदिले व मन तयाची गुणी विठ्ठल रुक्मिणी चांगला सप्ताह असलेलं वाटायला लागलं की नाही सांगा.
सप्त्याला बी एवढे लोक नसते तर लक्षात आलं का नाही वेधिले नसते तुम्हाला कुठं दिसायला लागलेत नसतेत का असते ते वेधिले ओ मन तयाची गुणी म्हणजे त्यानं आम्हाला सगळं वेधून घेतलेलं आहे आता पर्याय त्याच्याशिवाय हा चढलेला रंग उतरू शकत नाही पण एकदा का त्याच्या रंगात माणूस रंगलं की पुन्हा दुसऱ्या रंगाची आठवण माणसाला राहत नाही फक्त त्याचा रंग चढला पाहिजे या माणसं म्हणतात ना काही कलर रंगामध्ये बी दोन प्रकार आहेत एक रंग असा आहे नुसतं असं हात पाण्याने धुतले तरी निघून जाणारा रंग आहे अशी रंग जास्त आहे असली जास्त आहे बरोबर आहे का नाही असलं थोडं बी 400-500 बी इकडं तिकडं झाले ह्यांचं का जाळायचं का काय ह्यांचं काय एवढं प्रॉपर्टी काय फुकून द्यायचं ह्यांचं असली जास्त रंग येतं लक्ष द्यायला लागलंय का नाही हायतं का नाही थोडं बी कमी जास्त हो द्या माणसाने म्हणावं थोडं माणिकभाऊ म्हणावं महाराज एवढ्या वेळेस थोडं 1000-2000चं हे झालं पुन्हा माणिकभाऊ डिलेटच झाला ते यादीतूनच पुन्हा संबंधच नाही काही लगेच रंग उतारणार लक्षात यायला लागलंय का नाही रंग उतरून जाणार हात पाण्यानं हात धुतला की रंग जास्त उतरते पण काही कलर अशी पक्केत महाराज कपडा फाटन रंग निघत नाही लक्षात आलं का नाही असे रंग कमी आहेत पण असा रंग एकदा माणसाला लागला की पुन्हा कशाची गरज पडत नाही असा रंग श्रीरंग असल्यामुळे तुकोबराने आग्रह केला रंगी रंगेला श्रीरंगे रंगी रंगला श्रीरंगे रंगी रंगे रे श्रीरंगे रंगी रंगे रे श्रीरंगे रंगी रंगे रे श्रीरंगे रंगी रंगे रे श्रीरंगे रंगाला पतंग त्याच्यावरचे मात्रे काढून टाकले सगळे रंगी रंगे रे श्रीरंगे वा श्रीरंगाच्या रंगामध्ये तुम्ही रंगून जा असा आग्रह केला आम्ही स्वतः रंगलोत पहिलंच प्रमाण झालंय रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगानं आम्ही त्याच्या रंगामध्ये रंगल्यामुळे आमचा तुम्हाला आग्रह आहे या जगातून तुम्हाला या मायाजळातून बाहेर निघायचं असेल तर तुम्ही बी रंगी रंगे रे श्रीरंगे आता श्रीरंग म्हणजे काय श्री शब्दाचा अर्थ होतो श्री म्हणजे लक्ष्मी श्री म्हणजे काय लक्ष्मी आपल्याकडे सरळ शब्द श्री म्हणजे लक्ष्मी बरोबर स्त्री नाही श्री बरोबर आहे का नाही श्री शब्दाचा अर्थ होतो लक्ष्मी म्हणून आपण श्री गणेशाय नमः म्हणतो ना गणपती बरोबर लक्ष्मीला आमचा नमस्कार आहे म्हणून श्री म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मी ज्याच्या रंगामध्ये रंगून गेली त्याचं नाव श्रीरंग लक्षात आलं का नाही रंगली का हो रंगली तुमच्याकडे काही पुरावा आहे का हो आमच्याकडे पुरावा आहे त्या मग सर्वस्वे करोनी सेवा अभिमान सांडोनी पांडवा किती रंगली ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली एवढी रंगली लक्ष्मी की शेवटी पाय धुण्यापर्यंत आली माणसं शेवटी मिठानाच गेल्यावर म्हणतात नाही हो का बाबा आम्ही तुमचे पाय धरतो पाय धुतो पण एवढं मिटवा म्हणतात का नाही शेवटची स्टेप तसंच आहे भगवान विष्णू लक्ष द्या भगवान शंकर आणि ब्रह्मदेव हे तिघजण बसलेले समुद्र मंथन झालं 14 रत्न बाहेर पडले त्यातलं सगळ्यात अनमोल किमतीचं रत्न लक्ष्मी ऐकायला का लक्ष देऊ भाऊ लक्ष्मी आणि ती लक्ष्मी बाहेर आली विष्णूचं लक्ष्मीचं पहिलंच ठरलेलं होतं की नाटकं करायची तेवढ्या पुरते गळ्यात माळ माझ्या घालायची मी तुला घेऊन जाणार ठीक आहे
इकडल्या कडीला पहिल्या झपक्याला तिकडून लक्ष्मी यायची, ती पहिल्यांदा महादेव बसलेले. कोण बसलेले? इकडून महादेव बसलेले. महादेवाला बघितलं. आता लक्ष्मीनं विचार केला किंवा विष्णूनं बी विचार केला, ह्याला डावलून जर ह्या बाईनं माझ्या गळ्यात माळ घातली तर हे बाबा तिला सुखासुखी नांदू देणार नाही, कारण ह्याच्या तिसरा डोळा आहे. कितवा डोळा आहे ह्याच्या? तिसरा डोळा. ही आपल्याला सुखासुखी नांदू देणार नाही. मग काय करायचं? सोंग करायचं. म्हणले कसं? लक्ष्मी तिकडून आली, महादेवाला डावलं. हिला आधीच तर अहंकाराचा गडा उठलेला होता. लक्ष द्यायला लागलंय का नाही? अहंकार होता भरपूर. माझ्यासारखी दिखणी कुणी नाही, 14 रत्नात मी नंबर 1 आहे, जगात माझ्यासारखी सुंदर कुणी नाही. मग ही बी विष्णूच्या डोक्यात होतं. म्हणले हिला बी जागेवर आणता येईल आणि हे बी काम होईल. एका दगडात दोन कामं व्हायला लागले. बरं, लक्ष्मी आल्याबरोबर महादेवाला वाटलं आपल्या गळ्यात घालती माळ. लक्षात आलं का नाही? पण महादेवाला डावलून लक्ष्मी पुढं आली आणि विष्णूच्या गळ्यात माळ घालणार, तेवढ्यात विष्णूनं असं तोंड फिरवलं. महादेवाला बरं वाटलं, आपल्याला नाही का नाही पण ह्याला बी नाही. लक्षात आलं का नाही? आपल्याला नसा नका पण मग माझा अपमान करती होय, माझ्या मित्रानं बी मग शेवटी हिचा अपमान केलाच की. तेवढ्यात लक्ष्मी आपा इकडून आले. राजूभाऊ महाराज इकडून आले की विष्णूनं असं तोंड केलं. पुन्हा लक्ष्मी इकडून आली. देवानं विचारलं, हां बोल काय म्हणले? तिनं सांगितलं काहीच नाही, मला तुमची सेवा करायची. सेवा करायची म्हणल्याच्या नंतर नीट ऐका लक्ष देऊन, सेवा करायची म्हणल्याबरोबर लक्ष्मी देवानं सांगितलं जागा शिल्लक नाही, बुकिंग आहे सगळी. म्हणले अहो कुठं तरी ठेवा. पायाजवळ राहशील का? मी पायाजवळ राहायला तयार आहे. जगातली 1 नंबरची सुंदर आणि जगाच्या मालकाची पत्नी जी लक्ष्मी आहे, ती सुद्धा ज्याच्या रंगात रंगली पाय लक्ष्मीचे हाती, तिशी यावे काकुलती. शेवटी मालकीन कशाची केली? पायाची सेवा करण्यासाठी ठुली. मी पाय चोपते, पायाजवळ बसते, पण मला तुमच्याजवळ जागा द्या. लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगून जाती त्याचं नाव श्रीरंग आहे. लक्षात आलं का नाही? म्हणून रंगावर रंगच असलाय, एकदा चढला की उतरत नाही, असला रंग आहे. अहो कितीतरी उदाहरणं देता येतील त्याच्या बाबतीत, तुम्हाला माहीत नाही. इंद्र ज्या वेळेला देवाच्या दर्शनाला चालला, कपा पुन्हा भांडणं आता नसतेमध्ये. इंद्र देवाच्या दर्शनाला चालले आणि विष्णूच्या, त्यावेळेला इंद्राची पत्नी होती, तिचं नाव सची. सचीनं सांगितलं मालक मला तुमच्यासोबत यायचं आहे. असं म्हणल्यावर विष्णूनं सांगितलं यायला अडचण नाही, पण तिथं इंद्रानं सांगितलं यायला अडचण नाही, पण तिथं लय गर्दी असते, बारीला उभा राहायचं आणि हे तुला जमतं का नाही? पुन्हा नाही मला यायचं आहे, काय अडचण नाही, मला यायचं आहे. म्हणले चल, म्हणले यायचं आहे तर चल. तिथं गेले. असला सौंदर्य विष्णू परमात्म्याचं. विष्णूला बघितलं आणि इंद्राची पत्नी विष्णूवर डायरेक्टच प्रेमात पडली. प्रेमात पडली आणि सांगितलं भगवान तुम्हाला बघितलं की तुमच्या रंगात मी रंगले, मला तुमच्या मांडीवर बसायचं. कुठं बसायचं? मांडीवर बसायचं. विष्णूनं बघितलं इंद्राकडं, बायको इंद्राची होती ना आणि इंद्र ह्यांचा सगळ्याचा राजा. लक्षात आलं का नाही? बॉस कडे बघितलं, आता काय करायचं? बायको बॉसची. इंद्रानं इशाऱ्यावर सांगितलं तुमच्या पद्धतीनं हाताळा, माझा काही हस्तक्षेप होणार नाही. देवानं सांगितलं ठीक आहे. मधल्यामध्ये हिरदईचे तिरदई घातले. ज्ञानोबराय म्हणतात मधल्यामध्ये गप्पा झाल्या त्यांच्या. लक्ष्मणराव ऐकायलात का? मधल्यामध्ये ठरलं दोघाचं, तुमच्या पद्धतीनं हाताळा. म्हणले ठीक आहे. विष्णूने एकच सांगितलं माझ्या रंगात रंगलीस? म्हणले हो. ठीक आहे. मांडीवर बसायचे? म्हणले हो. भल्या भल्याचे लाखो जन्म झाले, मेले तपश्चर्या करून, ही मांडी कुणाला मिळालेली नाही. सहजासहजी तुला मिळणार नाही, तुला तपश्चर्या करावं लागेल. किती वर्ष? 60,000 वर्ष. म्हणली लाख वर्ष करायला तयार आहे, पण मांडीव ह्या बसायचे. रंग असा रंगला पाहिजे. लक्षात आलं का नाही? हा, कात कमी खाल्ला की रंगत नाही. बघा लक्षात यायला लागलं का नाही? हा, त्याच्यामुळे काताला ढिलं पडायचं नाही. कात कमी खाल्ला रंग. माणसामध्ये बघू तुझं रंगलं, लहानपणी असायचं तुझं रंगलं का पान? ह्यानं कात कमी खाल्लेला आहे. निस्ता चुना लावीत, आपलं हे चुना जास्त लावलेला आहे ह्यानं पानाला. चुना थोडा कमी लावून कात थोडा जास्त खाल्ला की रंगत आहे. पुन्हा माणूस रंगत आहे का नाही रंगत? लक्षात आलं तुमच्या? आता बघा इकडे लक्ष द्या.
मग कुठवर आलत दराडे सर भाऊ कुठवर आलत तिथवर 1,00,000 वर्ष तपश्चर्या करा मी तयार आहे पण मला तुमच्या रंगात रंगायचे बाकी दुसरा रंग नको लक्ष द्या त्या वेळेला सांगितलं ठीक आहे त्याच दिवशी इंद्राची पत्नी तपश्चर्याला बसली आणि त्याच्या मध्ये किती वर्ष गेले किती वर्ष तपश्चर्या सांगितली होती 60,000 वर्ष तेवढ्या काळामध्ये देवानं ती अवतार सोडून विष्णूनच दुसरा अवतार धारण केला आणि भगवान गोकुळात जन्माला आले आणि द्वारकेचे राजे झाले सगळ्या चौकून बसलेल्या आणि त्या 60,000 वर्ष तेव्हाच नेमके पूर्ण झाले आणि तीच गवळ ती कोण ती सची गोकुळात राधा नावानं जन्माला आली ही रुक्मिणी बसलेली जांबवंती सत्यभामा मित्रा सगळ्या जणी 7-8 जणी बसलेल्या चौकून ही जी आली ठरल्याप्रमाणे येणं तीच मांडीवर बसणं मांडीवर बसल्यावर खरंच सांगा रुक्मिणीनं शिमगा केला असन का शिलांगण केला असन हे तुम्हीच सांगा आता लग्न सगळ्याचे झालेले आहेत बायकोच्या देखत जर दुसरी बाई मांडीवर बसली तीच रुक्मिणी उठली म्हणली अगं नाही मला नाही नांदायचं रुक्मिणी रुसली ती दिंडीरवाना आली ती दिंडीरवाना आली दिंडीरवाना आली ठेवलं रुक्मिणी रुसली आणि ती दिंडीरवाना आली डायरेक्ट दिंडीरवानात आणि देव महागण रुक्मिणी पुढं अगं थांब ती रुक्मिणी जाऊन तिथं बसली भगवान असला रंग होता महाराज रुक्मिणीचा असा रंग होता की भगवान तिच्यासाठी येऊन पंढरपूरला आले पुंडलिक मध्ये घातलेला ही पद्मपुराणातली कथा आहे लक्षात ठेवा लक्षात आलं का नाही पुंडलिक पुन्हा मध्ये घातलेला आहे ती तिथं बसलेला होता मग ही काय पुंडलिकाचा गोंधळ भाऊ तुम्हाला सांगतो ही रुक्मिणी तिथे जाऊन बसली रुसून बाते गरम झालेली आधीच तसलं मग जीच महाराज रुक्मिणी गरम झालेली तापलेली देव तिला विनंती करायला ऐकायला तयार देवाने विचार केला राग शांत होस तर तेवढं काम करून येऊ कोणतं हे पुंडलिकाचं आणि मग देव तिथं गेले होते लक्षात आलं का नाही त्यानं सांगितलं थांबाय जगाबाशी ईट फेकली त्याच्यावर उभा केलं लक्षात आलं का नाही आता माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या हे झाला इतिहास ठीक आहे पण देवाचा रंग असलाय श्रीरंग असलाय त्याच्या रंगामध्ये रंगलेली माणसं पुन्हा वायाला जात नाहीत कुणी बी त्याच्या रंगात रंगावं असला त्याचा रंग असल्याने सोसे मन झाले हवा भरी 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 सोसे मन झाले हवा सोसे मन असं झाले हवा भरी सोसे मन झाले हवा भरी
तर लक्षात यायला असेल ना तुमच्या रंग म्हणजे रंग तर लक्षात आला असेल ना बाकी काय नाही येणे सोसे मन झाले हव भरी याला रंग म्हणतात लक्षात आलं का नाही हा परत माघारी घेत नाही एकदा रंगलं की पुन्हा माणूस रिवर्स गिअर टाकीत नाही जेवढे रंगले त्यांनी पुन्हा रिवर्स टाकला नाही शेवटाला गेले महाराज जसं असेल तसं पण कडीला काढायचे पुन्हा माघारी यायचं बोला की पुन्हा माघारी यायचं नाही काय बी असू डोंगरोजी महाराज म्हणून भागवतातली फार मोठी एक नाव ऐकून असताल डोंगरोजी महाराज ती डोंगरोजी महाराज होऊन गेले अण्णा तुम्ही ऐकून असताल की भागवताची जी ग्रंथ आहे डोंगरोजी महाराजांनी लिहिलेले त्या डोंगरोजी महाराजांची कथा चालू आणि कथेमध्ये चिठ्ठी आली हातात चिठ्ठी घेतली वाचली आणि झाकून ठेवली 2 दिवस कथा राहिली होती तेवढी 2 दिवस कथा उरकली आणि कथा झाल्याच्या नंतर भागवत झाल्याच्या नंतर हात जोडले आणि सांगितलं गावकऱ्याला आता निघावं लागेल म्हणले नाही ना आजच्या दिवस मिरवणूक हे तर थांबा तुम्ही म्हणले नाही 2 दिवस झालं आमची पत्नी वारली आणि पत्नी मेल्यामुळं मला आता नाही मातीला नाही सावडायला तर कमीत कमी विधीला तरी 10व्याला जावं लागेल हा म्हणले महाराज 2 दिवस झालं म्हणले हो 2 दिवस झालं चिठ्ठी आली होती तार आली होती मला म्हणले महाराज आम्ही कुणाला बी सांगितलं असतं की म्हणले तुम्ही अंत्यविधीला जायला पाहिजे होतं नाही म्हणले कसं आहे आता मी जाऊन काय जिवंत थोडंच करणार होतो तिचं कर्म आहे तिच्याबरोबर आहे भगवंताची कथा मला सोडता येणार नाही मला बी वाटायला लागलं जावा पण 2च दिवस राहिले होते कथा एवढी रंगात आली होती आणि त्याच्या भजनात आम्ही एवढे रंगलो होतो की आम्हाला त्याची आठवण सुद्धा झाली नाही पण कर्म म्हणून आम्हाला अंत्यविधीला जावं लागल एवढी रंगलेली माणसं होती कळायला लागले का नाही हा तेवढं माणसं एकदा रंगले महाराज पुन्हा त्याला कशाची आठवण येत नाही काय नाही का सर्व संगी विठ्ठला सर्व संगी विठ्ठला आम्हाला काय आलेला आहे विट आलेला आहे सर्व संगी विट आला आम्हाला विट आलेला आहे ह्याच्यात आम्ही रंगत नाहीत तू एकला आवडशी याला रंग म्हणायचं आम्हाला एकटा देव आवडतो दुसरा आम्हाला आवडत नाही दुसऱ्या रंगामध्ये आम्ही रंगत नाहीत म्हणून आमचाही आग्रह असेल की तुम्ही सुद्धा रंगी रंगे रे श्रीरंगे श्रीरंगामध्ये तुम्ही रंगून जा महाराजांनी सांगितलं म्हणले त्याच्याच रंगात का रंगायचं म्हणले त्याचं कारण आहे काय भुललाशी पतंगे पतंगात तुम्ही भुलून जाऊ नका आता भूल बी प्रामुख्यानं 2 प्रकारची भूल किती प्रकारची 2 प्रकारची एक भूल आहे ती अज्ञानाची आणि दुसरी भूल आहे ती ज्ञानाची भूलीचे प्रकार 2 ज्ञानाची भूल आणि अज्ञानाची भूल अज्ञानाची भूल अज्ञानाच्या भूलीचा परिणाम म्हणजे भाऊ असा होतो काय अज्ञानाची भूल अशी आहे की डोळ्यावर पडदा येतो आणि डोळ्यावर पडदा आल्यामुळं जी चांगलं आहे ती दिसत नाही
जी चांगलं ती काय होत नाही, दिसत नाही. भुलविले संसारे आले डोळ्याशी माझी आले डोळ्याची माझी आले डोळ्याची माझी भुलविले संसार आले डोळ्याची माझी आले डोळ्याची माझी आले डोळ्याची काय शब्दाशेत भुललिया संसारे आले डोळ्याशी माझी रे. जेवढे जेवढे संसारानं भुलविलेली माणसे तेवढ्या तेवढ्याच्या डोळ्यावर काय येतो, पडदा येतो. आणि जी दिसायचे ती स्पष्ट दिसत नाही. संसारानं भुलले म्हणजे सरळ सरळ पतंगा दिपी आलिंगन तेथ त्याशी अचूक मरण. ही जसं आहे तसं इथं बी ह्याच्या जर ह्या पतंगाच्या नादाला लागलात तर त्याचा काही उपयोग होणार नाही. काय भुललाशी पतंगे. ज्ञानाची कळ आली पण ज्ञानाची भूल सहज मी आंधळा निराकार सप्त्यासारखं वाटायलंय का नाही, खरंच सांगा. इकडे लक्ष द्या. काय महाराज म्हणतात, अज्ञानाची भूल म्हणजे संसारात भुललेली माणसे, दडदा येतो डोळ्यावर. ज्ञानाची भूल सहज मी आंधळा गा. त्याला चांगल्या दिंडीत जावं लागतं तेव्हा ही भजन पक्क होते. दिंडीतले भजन येते. कशातले भजन येते? आंधळा, मुका, बहिरा, जोगी, जागल्या, पिंगळा, नेमाची ही कसली प्रकरण आहेत दिंडीतले. ह्याला चांगल्या दिंडीत गेलं अशी प्रकरण ऐकायला भेटते आणि बाकीच्या दिंड्यांनी नुसती प्रकरण ऐकायला भेटते. त्याच्यामुळे दिंडीत चांगलं म्हणजे माझा बोलण्याचा उद्देश तसाच होता. इकडे बघा, लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. आता बघा, वृत्ती हे निवृत्त झाली जनन दिसे तेथे. जग दिसत नाही. आता पुढचं ऐका. वृत्ती निवृत्त झाली जननी दिसे तेथे. मी माझी भुललो गा ठाई जेतीच्या तेथे. अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते परिणाम सुखे मी निजलो गा शून्य सारुनी तेथे. ही भूल ज्ञानाची आहे. पण आपण संसारिक असल्यामुळं अज्ञानाच्या भुलीमध्ये तुम्ही अडकून जाऊ नका. काय भुललाशी पतंगे. महाराज म्हणतात, श्रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललाशी पतंगे. म्हणले महाराज, आम्ही ह्याच्यात भुललो त्याचं कारण आहे. म्हणले काय? हे सगळं आमचं व्यवस्थित आहे म्हणून आम्ही त्याच्यामध्ये रंगलेले आहेत. महाराज म्हणले, तुम्ही ज्याच्यात रंगलात. आम्हाला माणसं, आता माणसं म्हणतात ना, अहो बिगर इस्त्रीचे कपडे तरी घालू वाटतात का माणसाला? बिगर इस्त्रीचे कपडे घालवा. तुम्हाला जरा उशीर झाला काय, ती कपडे इस्त्री केलेले नव्हते, पोराला परेडा पाठवलं मग पुन्हा तिथून म्हणतात का नाही माणसं, सांगा. महाराज म्हणले, गड्या तुम्ही ज्याच्यात जास्त रंगलेला आहे त्याची गॅरंटी नाही. काय त्याची काय नाही? शरीरादायाचे देवन.
जायाचे ठेवणे. लक्ष द्या, ज्याचा आपल्याला मोह जडलेला आहे त्याचं नाव शरीर आहे. पण हे शरीर जायाचे ठेवणे, एक दिवस हे काय होणार आहे? जाणार आहे. आपल्याला माहिती, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. महाराज म्हणले ही जाणार आहे. म्हणले हो जाणार आहे. मग जाणार आहे म्हणून ह्यानं काहीच करायचं नाही का? नाही, तसं नाही. कोणते बी एका नाण्याला किती बाजू असतात? दोन बाजू असतात. कुठलं बी काही बी घ्या. माणूस म्हणते त्याची कशाला तारीख घेतात, ती तंबाखू खाते. अहो तंबाखू खातं ही वाईट असेल, पण कीर्तन चांगलं करतं ही महत्वाचं आहे ना. म्हणजे कोणत्या बी होय वासुदेव महाराज, एका नाण्याला दोन बाजू असतातच की. हा असतात का नसतात सांगा. ह्यासाठी महाराज लई पैसे घेते. अरे पण कीर्तन चांगलं आहे, काय अडचण आहे त्याला एवढं खायला? पैशाचं काय कमी जास्त चलत राहील. नाही कुठं बी घालायला की घालतं काय, फुट माणसं पैसे कुठं बी घालते, त्याचं काय एवढं लक्षात आलं? अहो आम्हाला वाईट वाटतं, कधी कधी वाईट वाटतं पैसे घेण्याबद्दल. आम्हाला नावं बरेच जण लोक ठेवतात. परवा दिवशी कुणीतरी म्हणलं की एका कीर्तनकाराने, एक आमचे महाराज आहे त्यांनी सांगितलं किती, अहो 3 गाण्यावर नाचणारी बाई जर 3 गाण्याचे 3 लाख रुपये घेत असेल तर 2 तासाचे 40,000 घेतले तर बिघडलं कुठं नेमकं सांगा? कुठं बिघडलंय सांगा? बिघडायलंय का कुठं? शास्त्री बरोबर आहे का नाही सांगा? अहो ना तिथं देत इथं म्हणलं की लगेच नको वाटतो लोकाला. मुद्दा आपला एवढाच आहे. कुठवर आलतं कुणाला माहिती, कुठवर आलतं ती. हा शरीर जा एका नाण्याला 2 बाजू. मग ही नाश काय तुस काय जाणार आहे म्हणून यानं काहीच करायचं नाही का? असं नाही. यानं ठरवलं काही बी होता येतं. पण याची एकच आहे विशेषता, एकच आहे. ही कसलंय? ही जाणार आहे. म्हणून शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार. नाही अपवित्र शरीरा ऐसे. याच्यासारखं अपवित्र काहीच नसलं तरी त्याचंच चरण आहे. त्याच्यातलं शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे भोसले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे भोसले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म. महाराजांनी नाटामध्ये जाहीर केलं काय? शरीर रोगाचे भांडार जरी असलं तरी शरीर उत्तम चांगले. लक्ष द्या, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे हो साध्य होय केले, आणि शरीरे साधिले परब्रह्म. म्हणले हो हो देवाची होईल म्हणती ते होती तरी का ह्याचा मूळ स्वभाव आहे की ही जाणार आहे. ह्याचा मूळ स्वभाव आहे. आणि मूळ स्वभाव जातोय का? जात नाही. ह्याचा मूळ स्वभाव ही जाणार आहे. पण ही जाणार जरी असलं तरी ह्यानं जर ठरविलं तर माणसाला देव होता येते. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, पदवी घेणे, पदवी घेणे, पदवी घेणे.
नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल मनती ते होती, तरी का चित्ती न धरावे आयुष्याच्या साधने, आणि सच्चिदानंद पदवी घेणे. यानं जर ठरविलं, या नरदेहानं ठरविल्यावर माणसाला देव होता येते. पण ह्याचा मूळ स्वभाव आहे की ही नासकही ही जाणार आहे. लक्षात आलं का नाही? आणि त्याला एक विशेषण लावलंय, ठेवणं म्हणलंय. काय म्हणलंय? ठेवणे. शरीर जायाचे ठेवणे. आणि म्हणून जेवढे जेवढे ठेवलेल्या वस्तू काय जे असेल ठेवलेलं तेवढं एक ना एक दिवस जाणार, धोका देणार. म्हणजे देणार ठेवलेलं आहे ना शेवटी. ते काही बी म्हणा की असू द्या की काय बी, जेवढे जेवढे ठेवलेले तेवढे धोका देणार म्हणजे देणार. मग माणसं म्हणतात ना आमच्या गडी ठेवलेला आहे, आणि ती माणसं म्हणते गेला ते माणसं कस काय ठेवलेलं कुठं राहत असतंय का? लक्षात आलं का नाही? जे अहो सोपं घ्या की आम्ही साठे महाराजाचं कीर्तन ठेवलंय म्हणजे 3 साडेतीनला जाणार, संपणारच आहे ना ती. जेवढं ठेवलेलं आहे तेवढं एक ना एक दिवस जाणारच आहे. धन कमवून ठेवलंय पण शेवटी सवे नये रे लंगोटी. लक्षात आलं का नाही? ठेवलेल्या वस्तू जात असतात. तसं ही शरीर आहे, हे ठेवलेलं आहे, हे एक ना एक दिवस माणसाला धोका देणार म्हणजे देणारच आहे. त्याच्यामुळं काय भुललाशी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे. याच्या नादी लागू नका. म्हणजे मग मान चांगलं आहे तर काय करायचं? वाईट आहे ठीक आहे, वाईट आहे जाणार आहे, पण चांगलं आहे ना. अहो म्हणले जेवढ्याचे चांगले आहेत त्यांच्यासाठीच आहे की चांगलं आहे का? मग रंगी रंगे रे श्रीरंगे, जोहर जात नाही तोवर या रंगामध्ये तुम्ही रंगून जा. नाहीतर शरीर जायाचे ठेवणे. आणि नादाला जास्त लागू नका, कारण धरशी अभिलाष झनी. झने शब्दाचा अर्थ लटक करा की थोडक्यात. लटक खोट आहे, बरोबर आहे का नाही? ही जाणार आहे याची अभिलाषा धरून बसायचं नाही, कारण ही कवा बी धोका देते ना. आता अटॅक सारखे प्रकार निघाल्यामुळं ती कवा धोका देईल त्याची गॅरंटी नाही. शरीर जायाचे शरीर जाई लक्षणात, कहा गोपीनाथ पावेची ना. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोपा फार सांगा देवा. याची गॅरंटी नाही, म्हणून याची अभिलाषा धरून बसायचं नाही. नाशक शरीर आहे, तुष्क शरीर आहे, आणि एक दिवस पाहातून निर घेऊन जाई भूका, तैसा काळ लोकांनी तसे. आणि हे शरीर एक दिवस जाईल, तुम्ही याचा मोह धरून बसू नका. म्हणले महाराज असं कसं बोलायला लागला? आम्हाला काही जर व्हायला लागलं तर घरची पुसून ठेवलेलीत ना आम्हीच, घरचे आम्हीच पोचलेले आहेत की, बरोबर आहे का नाही? गावात भाव 2-3 चालू होता तेव्हा आम्ही 10 दिलेले. त्यानं बसायला आहे का नाही बसायला? जेव्हा 3 चालू असते तो हा आम्ही आडल्याला माणूस बघून, आणि मग काय ह्यांच्यासाठी एवढं कमवून ठेवलंय ना, आणि ही काय आम्हाला काही होत असल्यावर ही गप राहणार आहेत का? म्हणले कुणाबद्दल बोलायला असतो नेमकं? कुणाबद्दल? म्हणले लेकर
बायको अरे म्हणले ही एखाद्या वेळेला शेजारी कामाला येते पण ही कामाला येत नाहीत. लक्षात आलं का नाही? लक्षात आलं का नाही? अवघड आहे म्हणले असं म्हणले कसं काय असंच आहे म्हणले. हे आमची नाहीत का? अजिबात तुमची नाही. नो हे तुझा हा परिवार नो हे तुझा हा परिवार नो हे तुझा परिवार नो हे तुझा परिवार तुझा हा परिवार नो हे तुझा हा परिवार नो हे तुझा हा परिवार नो हे तुझा हा परिवार मंगूर मंगूर शरीर गायाचे ठेवण शरीर गायाचे ठेवण शरीर गायाचे ठेवण शरीर गायाचे ठेवण गायाचे ठेवण शरीर गायाचे ज्ञानेश्वर मावले ज्ञानेश्वर नोहे तुझा हा परिवार परिवार बी आपला नाही. ऐकायलात का? परिवार कुणाचाच नाही. आता मला उत्तमराव म्हणले येतानीच आमचं भावावर लय प्रेम होतं. भावानं लय केलं. कोण गेलं? संग कुणी गेलं का? संग कुणी गेलं का? कुणी जात नाही संगत. उघडेची यावे आणि उघडेची जावे. उघडं जन्माला यायचं, आयुष्यभर मरमर करायची आणि जाताना उघडं जायचं. पाणी खाशील उदंड आणि अंती जाशी सुकल्या तोंड. लक्षात आलं का नाही? आव किती पानं खाल्ली, मरायच्या टायमाला सुकलेल्या तोंडानं जावं लागते का नाही? एवढा पैसा धन मिळवून कोटी आणि सवे नाही रे लंगोटी. काही सोबत येणार आहे का सांगा? काही नाही. म्हणून आता इकडे लक्ष द्या. नोहे तुझा हा परिवार ज्याच्याबद्दल आपण बोलायलो ती घरदार आपलं परिवार आपला नाही. आता कोण कोण? पहिली गोष्ट द्रव्य. द्रव्य म्हणजे मिहुनी. द्रव्य म्हणजे द्रव्य म्हणजे मिहुनी म्हणाले. तो दोघं बी म्हणायला लागले. मिहुनी होते द्रव्य. द्रव्य म्हणजे पैसा. आता ध्यानात आलंय की द्रव्य म्हणजे पैसा. किती बी पैसा कमविला तरी बी द्रव्य काही सोबत येणार नाही आणि ते आपलं नाही. त्याच्यात स्पष्ट करून टाकलंय देह हे काळाचे धन कुबेराचे. महाराज आता पैसा कमवायचाच नाही का? तुम्ही असेच जाणार का? तसं नाही. तसं नसतंय. लक्षात आलं का नाही? तसं नाही. पण एकच आहे, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. पैसा कमवायला अडचण नाही पण लोकांचे मुंडके मोडून कमवायचा नाही. नीतिमत्तेनं जेवढं कमवता येईल तेवढा चांगल्या पद्धतीनं कमवा. आता लक्ष द्या. म्हणून अतिरेकानं कमवलेला पैसा किंवा काय बी असेल ते आपल्या सोबती नाही. परिवार आपला नाही. द्रव्य पैसे आपले नाही. दारा. दारा म्हणजे पुढचा दरवाजा का मागचा? दारा म्हणजे कोणता दरवाजा? गेट का? नाही. दारा म्हणजे पत्नी. दारा म्हणजे काय? पत्नी. आता आपल्याकडं नाही ती पद्धत पण एक विशिष्ट समाजात आणि जुन्या काळामध्ये पत्नी ही कधीच अंत्यविधीला येत नसायची. ती पत्नी कुठवर? दरवाजापर्यंत. लक्षात आलं का नाही? तिला दारा म्हटलंय. ती दारापर्यंतच. उंबऱ्या ओलांडून पत्नी पहिली अंत्यविधीला येत नसायची. म्हणून पत्नी दारापर्यंत. द्रव्य दारा. पत्नी आपली नाही. खरंच आपली नाही. नाही आपली नाही. अहो मी आल्याशिवाय जेवत नाही. नाटक आहे ते. लक्षात आलं का नाही? नाटक आहे. महाराज तुमच्या बी बघण्यात आणि माझ्या बी बघण्यात वासुदेव महाराज कितीतरी उदाहरणं आपण फिरणारी माणसं आहेत. मला एकच सांगा, अहो किती बी नवरा बायकोचं प्रेम असू द्या आणि तरणेपणात जर एखाद्या बाईचा नवरा मेला
तर माती व्हायच्या आधी तिच्या घरचे जमीन लिहून घेतात का नाही? माती झाल्यावर पुन्हा ह्यांचा काही भरवसा नाही म्हणतात का नाही? सांगा बरं. थांबा म्हणले माती थांबवली का? पोरीच्या घरचे आडवे यायला लागले, ते म्हणाले आमचं लिहून द्या मग पुन्हा माती करा, पुढची गॅरंटी नाही. कोण आपले सांगा. हे बघा, आपण जिवंत आहे तोपर्यंत आपल्यासाठी सगळे चांगलेच आहेत, सगळे चांगलेच आहेत. आपण आहेत तो सगळे जग चांगले काय नाही, पण आपल्यानंतर हे आपलं कुणी नसते. आणि आपल्या वेळ आल्याच्या नंतर सुद्धा टायमिंगला आपलं कुणीच नाही. घरातली माणसं असू द्या, दारातली माणसं असू द्या, कुणी नसते. वेळ आल्यावर कुणी येत नाही. हां चला, अहो एवढी बहीण बहीण म्हणतो आपण, बहीण बहीण टाईम आल्यावर ती बी दावा टाकीत नाही का? हां किती तरी पोरीने दावा टाकले, शासनानं बी त्याला पुन्हा वरून मान्यता दिलेली. ठीक आहे, आपलं कुणा द्रव्य दारा या सगळ्या गोष्टीला एकच शब्द टाकला, क्षणभंगूर. हे सगळं क्षणिक सुख आहे. कसलं सुख आहे? क्षणिक सुख आहे. हे आपले कुणीच नाहीत. एकट्याला यायचं, एकट्याला जायचं. म्हणून आपल्या गावातले रामभाऊ पाटलोबा मुंडे हे आपल्यातून गेले. त्याला वर्ष जवळजवळ झालं. निमित्त कशाचं तरी होतंय आणि माणसाला आल्या पावली जावं लागतंय. तिन्ही त्यांचे बंधू आहेत, 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे, त्यांचा संपूर्ण परिवार आहे. हा सगळा परिवार त्यांच्या दुःखामध्ये खरं म्हणजे आपण सहभागी होण्यासाठी आमचे वासुदेव महाराजसुद्धा आता वेळ काढून या ठिकाणी हजर राहिले. आपण सगळेजण आलोत. सुखदुःखामध्ये माणसानं गेलं पाहिजे. अजून एक आहे, कुणाच्या लग्नाला नाही गेलात तरी हरकत नाही, पण अंत्यविधी, वर्षश्राद्ध, पुण्यस्मरण दुःखामध्ये माणसानं नक्की गेलं पाहिजे. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपले परिसराचे, आपले सगळ्यांचे उत्तमरावच काय सगळ्याचे जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे योगायोगानं सेवा माझ्या वाट्याला आहे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. एकच आहे, गये हुए कभी आते नहीं उनकी याद आती है. गेलेली माणसं कधी येत नसतात, त्यांच्या आठवणी मात्र कायमस्वरूपी येत असतात. म्हणून गड्या हो, आता यांचा भाऊ खरं म्हणजे निघून गेला. आधार होता भावाचा, म्हणून हे सगळं कुटुंब व्यवस्थित होतं. पण एखाद्या वेळेला जसं की असं म्हटलं जातंय ना, कशी काळाची चाहुलाली बाग सुखाची करपून गेली, कसं विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. सोन्यासारखा संसार, 4 बंधू होते, पण अचानक हे सगळं सोडून त्यांना निघून जावं लागलं. एक लेख त्यांच्या पदरामध्ये आहे. खरं म्हणजे मुलीला बापाची खूप आठवण येत असते आणि मुलीसाठी बाप हे तिचं संपूर्ण जग असतं. मुलीच्या जीवनातून ज्या दिवशी बाप निघून गेला त्या दिवशी मुलीचं माहेर जवळजवळ संपलं म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण बाप जोपर्यंत माहेरात जिवंत असतो तोपर्यंत कुठल्याच मुलीची पिशवी कधी माहेरातून रिकामी येत नसते. बाप कष्टाचा काबाडी, बाप कष्टाचा काबाडी, उसमळ्यात तोडतो या भाकर पुराणा ठेवून, कांड उसाच चाकतो या. खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, बाप परळीला जायाचा, उदार पादार कापड पोराना नाहीचा. जुन्या फटक्यानं बाप जत्रेत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा. चूल पेटत नव्हती दिसाड ओ दिसाला, पाहिली बरदाण्यासाठी बाप गावात फिरला. बाप मनात झुरायचा, लग्न लेकीच करीन, ढांगा ढुंगा हुंड्यासाठी शेत जमीन ऐकीन. असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला. एकच लेख आहे ना, त्या माऊलीचा जीव कसा वनवासी झाला. ज्यावेळेला आमच्या पाया पडायला आली ना, तर कसे बघा बिगर मायबापाची लेकरं अशी वेगळीच दिसतात. माय नसला बाप नसला की पांढरे पडल्यासारखे दिसतात.
अलग दिसतात, वेगळे दिसतात. ज्यावेळेला माझ्याकडे आली ही सगळी मुलं, तेव्हा मला माझ्या परिस्थितीची जाण झाली. माझी अशीच परिस्थिती होती, एवढीच गरिबी होती, एवढीच वाईट अवस्था होती की ज्यावेळेला आमचे मायबाप गेले, आधार देणारं कुणी नव्हतं, जवळ बस म्हणणारं कुणी नव्हतं. तसल्या काळामध्ये सुद्धा, तसल्या परिस्थितीमध्ये सुद्धा हे इथपर्यंत विश्व आणलं. राजेबाबा महाराजाला माहिती आहे, वासुदेव महाराजाला माहिती आहे, अण्णा झालं, आप्पा झालं, ही सगळी मंडळी आमची, यांना सगळ्याला कल्पना या गोष्टीची की आम्ही किती गरिबीतून, माणिक भाऊ इथं बसलेत, हे उत्तमराव इथं बसलेत, यांना माहिती आहे. इथपर्यंत मायाव हे जग आणलं आहे. पण काय भाऊ, लोक ज्या वेळेला टीका टिप्पणी करत असतात ना, त्यावेळेला त्यांना मागच्या परिस्थितीचा कुठलाच विचार न करता एखाद्यावर टिप्पणी करत असतात, एखाद्यावर त्या ठिकाणी कमेंट्स करत असतात. मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीवर तुम्ही टीका करत असताना, कमेंट्स करत असताना त्याच्या संघर्षाचा विचारसुद्धा तुम्ही करणं अतिशय गरजेचं आहे. एक वाक्य सांगू भाऊ, एखादा मनुष्य जर चुकला असेल तर त्याच्या चुका तुम्ही त्याला एकांतात घेऊन सांगितल्या पाहिजे, पण आपल्या माणसाचं कौतुक हे चार चौघात केलं पाहिजे, तुम्ही केलं पाहिजे. माझी एखादी गोष्ट चुकत असेल, मुरली अण्णाला अधिकार आहे कानाला धरून सांगितलं पाहिजे की महाराज इथं आपलं चुकतंय, पण चार माणसात ज्या वेळेला माझं नाव निघेल त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं पाहिजे की नाही, खूप चांगले महाराज आहे. आपलं उलटं होतं आहे, आपण फक्त तोंडावर चांगलं म्हणतोय, मागं आपण निंदा करतोय. मला वाटतं निंदा ही तोंडावर असली पाहिजे आणि कौतुक हे चार चौघामध्ये असलं पाहिजे. एकच लक्षात ठेवा, आपल्या माणसाचे पाय ओढू नका. आज परिस्थिती वाईट आहे, वेळ वाईट आहे. ज्यावेळेला कुणी लोक आमच्यावर टीका करतात, टिप्पणी करतात, त्यावेळेला तुम्ही नक्कीच संघर्षाचा विचार केला पाहिजे, खूप वाईट संघर्षातून. म्हणून मी नेहमी म्हणतो की जे लोक आमच्याजवळ आले नाहीत ना, तू बैठ मेरे पास, मैं तुझे जीना सिखाता हूँ. तू बैठ मेरे पास, मैं तुझे जीना सिखाता हूँ. दुख दर्द पीना सिखाता हूँ, क्योंकि मैं बातों से नहीं रातों से लढा हूँ. लक्षात आलं? मी गप्पा मारून महाराज झालो नाही, तर मी परिस्थितीनं महाराज झालो. परिस्थिती खूप वाईट होती. भरत महाराजांच्या गाडीमध्ये मी किती दिवस फिरलो फेटा घेऊन. पांडुरंग महाराजांनी माझ्या गळ्यामध्ये माळ घातली, गुरुजींच्या जवळ मला त्यांनी नेऊन घातलं. असं इथपर्यंत प्रवास करत 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 इथपर्यंत मी आलो आहे. गड्या हो एकच आहे, गम बहुत है, गम बहुत है. एकच लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये दुःख प्रत्येकाच्या जीवनात येणारच आहे. लक्षात आलं का नाही? प्रत्येकाच्या, तुमच्या जीवनात दुःख आहे, माझ्या जीवनात दुःख आहे. म्हणून दुःख समोर आलं म्हणजे आपण एकच आहे की आपण त्या परिस्थितीला तोंड देऊन पुढं जायचं असतं. म्हणून लक्षात ठेवा, गम बहुत है, गम बहुत है, खुलासा मत होने दो. आपल्या जीवनामध्ये दुःख भरपूर येणार आहे, पण दुःख आलं म्हणजे ते दुःख लोकाच्या पुढं मांडत आपण कधी बसायचं नसतं. म्हणून या कुटुंबात दुःख आलं, प्रत्येकानं दुःख भोगलेलं आहे. माणसं सहज बोलून जातात महाराज, कुणावर सहज बोलतील आणि कुठल्या विषयावर बोलावं याचं सुद्धा नॉलेज असलं पाहिजे. आपण बोललं नाही पाहिजे. इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा झाला, तर त्या साखरपुडा झाला आणि साखरपुड्यामध्ये एवढा मोठा खर्च केला, त्याच्यामुळं त्यांच्यावर कितीतरी लोक आज तोंडसुख घेत आहेत. अरे, जी तोंडसुख घेणारे माणसं आहेत ना, मला वाटते त्यांना मुलगी नसली पाहिजे, त्यांना मुलगी नसली पाहिजे, म्हणून ती त्यांच्यावर बोलतात. खरं सांगतो, खरं आहे ते आपण मानलं पाहिजे. ज्याला मुलगी आहे, ज्यानं मुलीचं लग्न केलं आहे आणि मुलीवर ज्याचं प्रेम आहे ना, ती लोक महाराजावर कधीच टीका टिप्पणी करणार नाहीत. महाराज सांगत होते की कर्ज काढू नका आणि कर्ज काढून मुलीचे लग्न मोठे करू नका. आपल्याला माहीत नसेल, महाराजांनी साखरपुडा केला, पण त्या साखरपुड्यात कुणाचा सत्कार केला नाही, कुणाला बसायला खुर्ची दिली नाही. उलट साखरपुडा झाल्याच्या नंतर 1,11,000 रुपये शेतकरी, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये त्यांनी मदत केलेली आहे. महाराज आज फुकट शाळा चालवत आहेत, अनाथ मुलांना सांभाळत आहेत, हे आपल्याला कुणालाच माहीत नाही. 3-4 कीर्तनं प्रपंचाचा विचार न करता महाराज करत असतात. मला वाटतंय की आपण त्यांना सपोर्ट करणं ही गोष्ट अतिशय गरजेची आहे. एखाद्या बापानं मुलीचं कर्तव्य पार पडलं तर त्याच्यात काय चुकलं सांगा? काय चुकलं? काही चुकलं नाही. आम्ही
आम्ही सदैव महाराजांच्या सोबत आहोत, आपणही त्यांच्यासोबत असलं पाहिजे. खरं म्हणजे टीका टिप्पणी करणाऱ्या माणसाकडे आपण लक्ष न देता आपलं काम आपण आनंदाने केलं पाहिजे. या दोनही मुलांना, या मुलीला मी या दुःखातून सावरण्याची आणि या तीनही बंधूंना दुःखातून सावरण्याची खऱ्या अर्थानं सद्बुद्धी या परिवाराला भगवान परमात्म्यानं देव प्रभूकडं प्रार्थना करतो. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. झालेली सेवा भगवान बाबाच्या, वैद्यनाथाच्या, जगमित्र नागा महाराजांच्या चरणी, भगवान बाबाच्या चरणी समर्पित करतो. शांती ब्रह्म पांडुरंग महाराज, आचार्य ज्ञानेश भक्त गुरुवर्य अर्जुनजी महाराज यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. आपल्या सगळ्याला धन्यवाद देतो. आमचे जय हो कीर्तन यूट्यूब चॅनल जे या ठिकाणी उपस्थित आहेत, खरं म्हणजे त्या हे सगळं कीर्तन शूट करून आपल्या चॅनलवर अपलोड केलं जाईल. खरं म्हणजे मी कुणालाच शूट करू देत नाही, कारण आत्ता सांगितलं ना त्याची कारणं, आत्ताच सांगितलं की थोडं थोडं कट करून बोलतात. एक जणच आहे ते तेवढं शूट करतात. म्हणून इथून पुढेही भाऊ वगैरे आहेत सगळे तारका घेणारे. आपण लक्षात ठेवा की शूटिंगवाले शक्यतो सांगत जाऊ नका जास्त. म्हणजे माझ्या कीर्तनाचं बोलतोय हां मी, बाकीच्याचं नाही, कुणाचं मला माहीत नाही. पुन्हा त्याच्यावर पुन्हा टीका व्हायची, बरोबर आहे की नाही, त्याच्यावर पुन्हा यूट्यूबवाले त्रास द्यायचे. म्हणून एवढंच आहे. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. नोहे तुझा हा परिवार, महाराज म्हणतात द्रव्यदारा क्षणभंगूर. हे सगळं क्षणभंगूर आहे, हे सगळं जाणार आहे. महाराज बायको आपली नाही, टकथाप घरदार आपलं नाही. आता शेवटच म्हणा, चालच म्हणा. कोण म्हणणार आहे ते आधीच सांगा. कोणाला द्यायचे चाल? शिरारी मुंडे आणि किसनप्पा या दोघांना जावई असल्यामुळं शेवटला घातले का, शेवटला घातले. म्हणून नेमकं असू द्या, हे जरी जावई असले तरी हे तुमचे कोण आहेत? आप्पा तुमचे कोण आहेत? सोयरे, सोयरे. पण हा खरा सोयरा नाही. खरा सोयरा कोणता आहे सांगा? अंतकाळीचा सोयरा, 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 अंतकाळीचा सोयरा. म्हणे विठुधरा, हो तुका म्हणे विठुधरा, तुका म्हणे विठुधरा. शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. हरिशी अभिलाष जने, धरीशी, धरीशी अभिलाष जने. Ah